नमस्कार मंडळी, आज आपण इथे सर्व रॉयल राजस्थानच्या सेलिब्रेशनसाठी जमलेलो आहोत. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत केसरी परिवारातर्फे. आणि हो, आजच्या या कार्यक्रमासाठी खास विशेष उपस्थिती आज दिलेली आहे केसरीच्या सर्वा सुनीता केसरी पाटील, ज्यांना आम्ही प्रेमाने जीजी म्हणतो. प्लीज जीजी, तुमचं मनापासून स्वागत आहे. ह्या कार्यक्रमात अजून एक विशेष उपस्थिती आहे केसरीच्या डिरेक्टर झेलम चौबळे यांची. झेलमताई प्लीज. आणि हो, तुम्ही सर्व ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात ते सेलिब्रिटी शेफ अभिजित राजे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आसावरी राजे, हे दोघंही आज आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेले आहेत. मंडळी, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. मंडळी, आपल्यामध्ये आज झेलमताई इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द आपल्याबरोबर हितगुज करावं. झेलमताई प्लीज. मंडळी नमस्कार. संपूर्ण केसरी परिवारातर्फे मी आपलं मनापासून स्वागत करते. केसरी स्प्रेडिंग स्माइल्स अँड हॅपीनेस या आमच्या प्रॉमिस प्रमाणे आम्ही आपल्याला काही आनंदाचे क्षण देऊ शकलो याचं खरंच समाधान वाटतंय. मंडळी, असंख्य पर्यटक आज केसरीच्या नजरेतून जग बघतायत. पण या केसरी टूरची सुरुवात कुठून झाली माहितीये? राजस्थानमध्ये झाली मंडळी. आणि म्हणूनच केसरीचं आणि राजस्थानचं एक वेगळं नातं आहे. आणि ह्या टूरमध्ये ते नातं आपल्याला नक्कीच जाणवलं असेल. मंडळी, आजच्या आपल्या या डिनरचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्यासोबत सेलिब्रिटी शेफ अभिजित राजे आणि आसावरीताई हे आपल्याबरोबर आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीमुळे मंडळी आपल्या या प्रोग्रामला नक्कीच 4 चांद लागले आहेत. मी 1 मिनिटात आले. हो, बबड्या, तू एकटाच आलास? शुभ्रा कुठे? ती अजून तयार होते. हॅलो अभिजित सर, तुम्ही ह्या तुमच्या टूरसाठी केसरीची निवड केली. वी आर रिअली ऑनर्ड. प्लेजर मॅडम. खूप अप्रतिम व्यवस्था होती केसरीची. आमची खूप छान काळजी घेतली सगळ्यांनी. आय एम ग्लॅड यू एन्जॉयड द टूर. या टूरमुळे आम्ही एकदम रिफ्रेश झालो आहोत. थँक्यू. आसावरी, मी आले सर. ये ना. मी तुमची ओळख करून देतो. मीट माय बेटर हाफ, माझी बायको आसावरी. नमस्कार. नमस्कार. आसावरी एक उत्तम गृहिणी आहे आणि माझी गुरु सुद्धा. काही काय बोलताय तुम्ही? अरे म्हणजे काय, मला कितीतरी पदार्थ शिकवले नाहीस का तू? तुम्ही आसावरी घारगे नाव ऐकले? नक्कीच. ते मला शिकवणारी हीच ती आसावरी. अरे वा. अभिज किचन मधल्या सगळ्या रेसिपी आम्ही खाल्ल्यात. अरे वा. मी त्या एरियातल्या आमच्या ऑफिसमध्ये असले की नेहमी अभिज किचन मधून आमच्याकडे पार्सल येतं. आसावरी, तू टूर एन्जॉय केलीस ना? हो, खूप मजा आली इथे राजस्थानला येऊन. खरंच खूप छान वाटलं. आणि खरं सांगू का, घरी सुद्धा कोणी काळजी घेणार नाही, एवढी काळजी घेतली आमची केसरीने. तुमची प्रीताली तर सारखं हवं नको ते विचारत होते. थँक्स. तुमचंही खूप कौतुक ऐकलं होतं. आज सर प्रत्यक्षात सांगतायत, त्यामुळे सगळ्यांनाच कळलंय की अभिजित राजांपेक्षा त्यांची बायकोच जास्त सुगरण आहे. काय ना, तिची फक्त माझी बायको अशी ओळख नाहीये. ती फक्त साधी गृहिणी नाहीये. गृहिणी कधीच साधी नसते. तिच्या हातात जादू असते आणि डोक्यात कम्प्युटर. मल्टीटास्किंग शिकावं तर अशा गृहिणीकडनं. शुभ्रा,
ग किती वेळ? आई विचारत होती. अरे सोहम, आता तयार व्हायचं म्हणजे वेळ लागणारच ना. बरं ऐक ना, मला सांग, हा हार कसा आहे? छान दिसतोय ना? तुला आठवतोय ना हा हार? हरवला होता ना? कुठे मिळाला नाही विचारणार का तुम्हाला? या हारासाठी तो हरवलाय म्हणून केवढे तमाशे केलेस तू, आणि तो हार मला तुझ्या बॅगेतच मिळाला. खरंच? आता हा बॅगेत कसा आला हे तू सांगू शकतोस? सांग. मला ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सो हा काय घोळ आहे? शुभ्रा, अगं किती गोड दिसतेस ग तू. खूप छान दिसतेस. थँक्यू आई. ए, हा हा हार सोहमने तुला वाढदिवसात दिला होता ना? हो आई. किती शोभून दिसतोय ग तुझ्यावर. थँक्यू. बरं आई, ऐका ना, मला ना जरा या शॉलमध्ये थोडी थंडी वाजते. आता मी एखादं जॅकेट घालून येऊ का? म्हणजे आम्ही येतोच पटकन. सोहम, तू येतोस का माझ्या बरोबर? आई, आम्ही येतो. हा, येतोयस ना सोहम? हो. जस्ट अ मिनिट. असावरी काही नाही, मी तुझ्याबद्दल विचारत होत्या. म्हटलं प्रत्यक्ष तिच्याशीच बोला. नमस्कार. काय चालवलेस तू सोहम? हा हा हार हरवला म्हणून इतकं बोललास ना रे मला? मग हा हार तुझ्या बॅगेत कसा आला? सांग ना, कसा आला तुझ्या बॅगेत तो हार? मला नाही माहिती शुभ्रा. तू लग्नाच्या गडबडीत तो कपाटात ठेवलेला ना हार, तो चुकून तू माझ्या कपड्यांमध्ये ठेवला असेल. मी बॉक्स मध्ये ठेवलेला मला आठवतोय सोहम. हा पण ठीक आहे ना शुभ्रा. ऐक ना, मी तुला काही बोललोय का? आता हार मिळालाय ना, ही मोठी गोष्ट आहे. तू का कव्हर करतोयस आणि किती कव्हर करणार आहेस? खोटं बोलणं कधी थांबवणार आहेस सोहम? गेल्या आठवड्यात तो महागाचा फोन घेतला, त्याच तुम्हाला तुझा हार गेला. कुठे गेला तो फोन कसा आला सोहम? सांग ना, पैसे कुठून आले त्याच्यासाठी? आपण निघायच्या आधी तू निखिलला भेटला होतास, तेव्हा त्याने तुला काय दिलं सोहम? काय ना, प्रश्न फक्त हाराचा नाही आता. कळतंय तुला? खूप प्रश्न आहेत माझ्या डोक्यात आणि मला आता माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवंय. सोहम, तू इथे का आलायस? का आलोय म्हणजे अगं वेकेशनसाठी. अगं तुझी सुद्धा दगदग झाली होती, माझी पण दगदग झाली होती. म्हटलं तुझी दोघांनी. आणि माझी वेकेशन प्लॅन केलीस ना तू इथे? हो. राजस्थानलाच. आई आणि सर ज्या डेस्टिनेशनला आले तिथेच आपण का आलोय सोहम? आणि तुला माझ्या बरोबर वेळ घालवायचा आहे ना, पण तू तर दिवसभर आईंबरोबर फिरतोयस. माझ्यासाठी तू एवढेसे एफर्ट्स घेतोय असं वाटत नाहीये मला. हो, पण आई एकटी पडेल ना. खोटं बोलतोयस तू सोहम. धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पे नखरा दिखाए, ओ करके इशारे, ओ लड़की आंख मारे, ओ लड़की आंख मारे. ही वेकेशन ना तू माझ्यासाठी प्लॅन केलीयस ना, आई एकट्या पडतील म्हणून प्लॅन केलीयस. ही वेकेशन तू फक्त आणि फक्त आई आणि राज यांना लांब करण्यासाठी प्लॅन केली आहेस. तुझं इथे आल्यापासून जे काय चालू आहे ना ते सगळं दिसतंय, मला कळतंय. का करतोयस असं?
आईंचा आनंद, आईंचं स्वातंत्र्य हे तुला बघवतच नाहीये का? तुझ्याशिवाय आईनी दुसरा कोणाचाही विचार केलेला तुला सहनच नाही होऊ शकत. हो, नाही सहन होत मला, कारण ती माझी आई आहे, माझी सख्खी आई. काय ना, वयाच्या 5व्या वर्षापासून ना मी जीव आहे तिचा. अगदी लहान असल्यापासून ना बबड्या बबड्या सोन्या सोन्या करून कधी दमली नाही ती, कधी थकली नाही. सकाळी उठल्यापासून बबड्याने ब्रश केला का, बबड्याने नाश्ता केला का, बबड्या शाळेतून आला का, बबड्या खेळायला गेला का, बबड्या दमून आला का, एवढंच करायची ती. आणि आता सुद्धा माझं ऑफिस, माझा डबा, सगळं हे करायला आता आई आहे माझ्यासोबत. बघ ना, आता मी इथे आणि आई तिकडे पार्टीमध्ये. त्या अभिजित राजाने जरा काय तिची स्तुती केली ना, ती हुरळून गेली आहे. पण काय ना, गेले 30 वर्ष ती माझी आई आहे. 3 दिवस झाले त्यांच्या लग्नाला, 3 दिवस. त्याचं गोडगोड बोलून कोणी माझ्या आईला माझ्यापासून लांब नाही नेऊ शकत. ती माझी आई आहे, तिच्या आणि माझ्यामध्ये कोणी नाही येऊ शकत शुभ्रा. तो अभिजित राजे तर नाहीच नाही, पण तू आज जे काही वागली आहेस ना, त्या दोघांना एकत्र आणायला आणि मला माझ्या आईपासून लांब करायला, तुला मी शेवटचं सांगून ठेवतोय शुभ्रा. जर का परत तू असं केलंस ना आणि आमच्या मध्ये आलीस ना, तर आईसाठी मी तुला सोडायलाही मागे पुढे करणार नाही. सो बॅक इन मुंबई. तिथल्या गुलाबी थंडीपेक्षा हा उबदार गारवा बरा वाटतोय ना. सर, बरं चला आम्ही निघतो आता, कॅब करून जातो. अगं थांब ना शुभ्रा. अहो, आपण एकत्र गेलो तर चालेल का? म्हणजे जाता जाताना वाटेत माझं एक काम आहे, ते करून जाऊया. आई अहो, काम वगैरे कुठे आता, आम्ही खरंच निघतो, दुसरी कॅब करून निघतो. ऐक ना शुभ्रा, मला जरा देवळात जायचंय ग. देवळात आत्ता? आई आता उशीर झालाय ग आणि कंटाळा आलाय मला. चल घरी चल. अरे राजा, म्हणजे जाता जाता वाटेतच देऊळ आहे रे, 5 मिनिटं लागतील. चला ना. आई ऐका ना, आपण एक काम करूया का, उद्या सकाळी आपण दोघी देवळात जाऊया, म्हणजे आपल्याला निवांत थांबताही येईल. नको ना शुभ्रा, मला आत्ताच जायचंय ग. अगदी 5 मिनिटं लागतील. अहो, हरकत नाही, आपण आधी देवळात जाऊया मग घरी जाऊया. ठीक आहे, गाडी येतेच आहे. अगं बाई. अहो वहिनी, आता मंदिर बंद झालं, आता आमची जायची वेळ झाली ना. हो का? अहो गुरुजी, मला ना अगदी छोटासा अभिषेक करायचा होता. अहो वहिनी, मंदिराचा हा नियमच आहे की दुपारी मंदिर बंद होतं, तर तुम्ही उद्या या ना. नाही गुरुजी, मला जाऊ द्या ना, मला आत्ताच अभिषेक करायचा आहे. अहो वहिनी, आता विश्रांतीची वेळ झाली, आता कसं सोडू मी तुम्हाला? अहो, तर देवाच्या दारापर्यंत आले, मला फक्त पायावर डोकं ठेवू द्या, एकदा दर्शन घेऊ द्या, मी विनंती करते गुरुजी. आता तुम्ही एवढी विनवणी करताय तर फक्त 5च मिनिटं सोडी ना आपण. चालेल, चला. सोहम कुठे आहे ग? सोहम गाडीतच बसलाय. आई मला नाही वाटत तो येईल. अगं, असं देवाच्या दारापर्यंत येऊन दर्शन नाही घ्यायचं म्हणजे बरं नाही ग बाळा. त्याला पण आईने बोलावं, 5च मिनिटं ये. ऑलराईट, मी सांगतो. शुभ्रा, तू दर्शन घे. अहो, तिलाच जाऊ दे. शुभ्रा, पटकन या. सोहम, सोहम, आई बोलवतायत, चल. चल ना, आईंसाठी तरी ये सोहम. दुर्लक्ष करतोयस का? बरं, नाही येणार आहेस का? ठीक आहे.
पहिली तुमच्या चेहऱ्याकडे बघून देऊळ उघडलो मी. नाही मला कळते तुमची काहीतरी अडचण असेल म्हणून देऊळ उघडायला सांगितलं तुम्ही आणि आता तातडीने अभिषेक करताय. अहो पण जरा लवकर करावं लागेल. तुमची माणसं अजून आली नाहीयेत आणि मलाही फार वेळ नाही थांबता येणार. अहो गुरुजी फक्त 2च मिनिटं. माझी सून माझ्या मुलाला बोलवायला गेली, आता येईलच ती. मला फार वेळ नाही हो थांबता येणार. तुमच्या माणसांना लवकर बोलवता का? अहो लगेच येतील. काय ते बघ अगं बाई ही एकटीच आली. मी बघ. आई सोहम नाही येणार, आपण पूजा करून घेऊया. आटपलं का आईचं? छे अजून हात जोडून उभी आहे. मला ना आसावरीची कमाल वाटते काही. अरे म्हणजे देवळात जाऊया, नमस्कार करूया इथपर्यंत ठीक आहे ना, पण आता तिला अभिषेक करायचा आहे आत्ता. आता आपण सगळे एवढे प्रवासातून दमून आलोय. बरं ते गुरुजींना पण घरी जायचं ना, त्यांना बिचाऱ्यांना फॅमिली आहे. असं काय म्हटलं, काय मी आपल्या गाडीत बसतो, तुला हवं ते कर. हवं ते म्हणजे? नाही, आईची श्रद्धा आहे, तिला जर अभिषेक करायचा करू द्या ना. तुम्हाला पटत नाही म्हणून तिनेही नाही करायचा का? नाही नाही नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी आपल्या गाडीत बरा, तिचा एकटीला काय करायचं ते करू दे. एकटी कशाला? शुभ्रा आहे तिच्याबरोबर, मी आहे. खरंच बबडे आहे. बबड्या बघ शुभ्रा, मी तुला म्हटलं होतं ना सोहम नक्की येईल म्हणून. आई तुला काय अभिषेक करायचा आहे तो कर, आम्ही आहोत. अभिषेक मी नाही करणार आहे, तुम्ही 2 जण बसून करणार आहात. ये ये बबड्या बस, ये ये इथे बस, ये बस खाली बस. बस शुभ्रा ये बस, त्याच्या जवळ बस. ये गुरुजी, या दोघांकडून अभिषेक करायचा आहे. तुम्ही 2 जण हात जोडा, मनापासून देवाला प्रार्थना करा की तुमचा संसार सुखाचा आनंदाचा होऊ दे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. जर का परत तू असं केलंस ना आणि आमच्या मध्ये आलीस ना, तर आईसाठी मी तुला सोडायलाही मागे पुढे करणार नाही. देवा, शुभ्रा आणि सोहम मध्ये एवढे वाद का झालेत काही कळत नाहीये. शुभ्रा कुठे कमी पडतीये का? माझा बबड्या एकटा पडलाय का? तो तिथे काय बोलून गेला? माझ्यासाठी शुभ्राला सोडेल? नाही नाही, कुठल्याही मुलावर आई आणि बायको यांच्यामध्ये एकीला निवडायची वेळ येऊ नये. आणि जर आलीच तर त्यांनी बायकोला निवडायला हवं. शुभ्रा आणि सोहम मधला हा वाद लवकरात लवकर संपू दे देवा. मी लग्न होऊन दुसऱ्या घरात गेले असले तरी आजही सगळ्यात जास्त काळजी मला माझ्या बबड्याचीच आहे. त्याला आणि माझ्या शुभ्राला सुखात ठेव देवा. अचानक काय झालंय आसावरी तुला? तुझ्या चेहऱ्यावर कसली चिंता दिसते? आज इतक्या घाईघाईत आपण इथे का आलोय? तुझ्या देवासमोर हात जोडून तुझी चिंता दूर होणार असेल तर मी तुझ्यासाठी तेही करायला तयार आहे. माझ्या देवासमोर हात जोडून विनंती करतो, तुझी चिंता दूर होऊ दे.